पुस्तकांच्या रंगात रंगलेले शहर. सकाळच्या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद. नगरकरांचा पुस्तक प्रेमाचा उत्सव. पुस्तक नगरीत ज्ञानाची विक्रमी लयलूट. पुस्तकांच्या सुगंधाने आणि वाचकांच्या उत्साहाने भारलेली पुस्तक नगरी शनिवारी अक्षरशः फुलून गेली. सकाळ माध्यम समूह आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक महोत्सवात नगरकरांनी विक्रमी गर्दी करत पुस्तकरूपी ज्ञानाची अक्षरशः लयलूट केली. मागील 3 दिवसांपासून पुस्तकात रममाण झालेल्या नागरिकांनी शनिवारी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळपासूनच विविध प्रकाशनांच्या स्टॉलसमोर वाचकांची रांग लागलेली दिसत होती. बालसाहित्य, कादंबऱ्या, चरित्रग्रंथ, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शक पुस्तके आणि धार्मिक साहित्य खरेदीसाठी विशेष उत्साह पाहायला मिळाला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील वाचकांनी पुस्तकांशी मैत्री दृढ केली. अनेकांनी सकाळच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. पुस्तक महोत्सवामुळे शहरास वाचन संस्कृतीला नवी उभारी मिळाल्याचे चित्र दिसून आले. विविध सवलती, लेखकांशी संवाद आणि आकर्षक मांडणीमुळे पुस्तक नगरी खऱ्या अर्थाने गजबजून गेली. नगरकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अहमदनगरमध्ये गेल्या मला वाटतं 2-3 वर्षापासून हा सकाळ महोत्सव भरतो आहे. सकाळ दैनिक आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुस्तक महोत्सव भरवला जातो आणि नगरच्या वाचकांसाठी जे पुस्तकप्रेमी मंडळी आहेत यांच्यासाठी ही खरंच खूप चांगली सुवर्णसंधी आहे. वेगवेगळ्या जे प्रसिद्ध प्रकाशन हाऊस आहेत, पब्लिकेशन हाऊस आहेत, त्यांचे इथं स्टॉल लागलेले आहेत. त्याचबरोबर लोकल जे प्रकाशक आहेत, लेखक आहेत, त्यांचे देखील पुस्तकं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. वैचारिक पुस्तकं, आत्मकथा, ऐतिहासिक पुस्तकं, अशा संशोधनात्मक पुस्तकं, अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांचे स्टॉल्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि संपूर्ण नगरमधल्या सर्वांनीच, पुस्तकप्रेमी असतील किंवा इतरही असतील, विशेषतः शालेय मुलं, यांनी देखील या पुस्तक प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. मी आशिष दिवटे, नगरकर, अहिल्यानगर महापालिका आणि सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळ प्रदर्शन भव्य असं भरवण्यात आलेलं आहे. दरवर्षी हे प्रदर्शन भरवण्यात येतं आणि याही वर्षी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुस्तकांची जी रेलचेल आहे लहान मुलांसाठी आता खरेदी केलेलं आहे आमच्या मुलांनी. तेव्हा लहान मुलांसाठी, तरुणांसाठी, जे उद्योजक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी शेती संबंधित पुस्तके, तसेच महिलांसाठी, गृहिणींसाठी काही कथा, कादंबऱ्या पण या पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. असं एक चांगलं साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि नगरकरांना ही सुवर्ण संधी आहे. त्यासोबतच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची पण मेजवानी या ठिकाणी असते, दरवर्षी भरत असते. मागच्या वर्षी पण गणेश शिंदे सरांचे गायन कार्यक्रम होता. यावर्षी सुद्धा सांस्कृतिक मेजवानी आहे. आज या पुस्तक प्रदर्शनाला आले. खूप दिवसांनी खूप पुस्तकं बघितली तर एकदम असं मन भरून आलं. आमच्या लहानपणीच्या आठवणी खरं म्हणजे जास्त जाग्या झाल्या, कारण आमच्या जनरेशनमध्ये आम्ही खूप पुस्तकं वाचत होतो. आता ही यंग जनरेशन परत जर असे जास्त उपक्रम झाले तर मुलं पुस्तकं बघून त्याच्याकडे थोडेसे अट्रॅक्ट होतील आणि त्यांना पुस्तकं वाचण्याची, बघण्याची, हाताळण्याची आवड निर्माण होईल. हे एवढं जरी ह्यातनं जरी आपण अचीव करू शकलो तर आय थिंक दिस वुड बी अ ग्रेट अचीवमेंट, बिकॉज बुक्स आता दे आर बिकमिंग एक्सटेंड फ्रॉम द हाऊस होल्ड्स. तर ते जर परत आली पुस्तकं घरामध्ये तर इट विल बी रिअली ग्रेट. थँक्यू. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.